नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात पॉलिटिकल पॉईंट मराठी. सोनं चांदी स्वस्त होणार, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय. देशातील सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच केंद्र सरकारने सोनं आणि चांदीच्या किमती कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने सोनं आणि चांदीच्या आयातीवर शुल्कामध्ये कपात करण्याचा विचार करत आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील सोनं आणि चांदीच्या किमतीवर होऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की सोन्याचे दागिने खरेदी करणारे ग्राहक, लग्नसराईसाठी खरेदी करणारे कुटुंब आणि सणासुदीच्या काळात सोनं घेण्याचा विचार करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. यापूर्वी मे 2026 मध्ये केंद्र सरकारने सोनं आणि चांदीच्या आयातीवरील शुल्कात वाढ केली होती. त्यावेळी आयात शुल्क 15% पर्यंत वाढवण्यात आले होते. आयात शुल्क वाढल्यानंतर त्याचा परिणाम बाजारातील दरांवरही झाला होता. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने सोनं आणि चांदीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सण, विवाह आणि इतर शुभ कार्यामध्ये सोन्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काळात सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत सोन्याचे दर जास्त राहिल्यास सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडू शकतो. त्यामुळे बाजारातील मागणी वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकार आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. सोनंच नाही तर चांदी खरेदी करणाऱ्यांनाही या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. चांदीचा वापर दागिन्यासोबतच विविध उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे चांदीच्या आयातीवरील शुल्कात कपात झाल्यास बाजारातील पुरवठा वाढवण्यास मदत होऊ शकते. भारत हा जगातील सर्वात मोठा सोनं आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. देशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, डॉलरची स्थिती, रुपयाची किंमत आणि आयात शुल्क याचा थेट परिणाम भारतीय बाजारातील सोन्याच्या दरावर होतो. मिळालेल्या माहितीनुसार भारतात दरवर्षी अंदाजे 700 ते 800 टन सोन्याची आयात केली जाते. त्यामुळे आयात शुल्कामध्ये छोटासा बदल झाला तरी त्याचा मोठा परिणाम देशांतर्गत बाजारावर होऊ शकतो. सध्या जागतिक परिस्थिती ही सोन्याच्या दरांसाठी महत्त्वाची ठरत आहे. मध्य पूर्वेतील तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीमुळे सतत चढउतार होत आहेत. सोनं हे सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही पाहिले जाते. त्यामुळे जगात आर्थिक किंवा राजकीय अनिश्चितता निर्माण करण्यात आली की केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यास बाजारातील वाढते दरही काही प्रमाणात नियंत्रणात आणण्याची मदत होऊ शकते. तसेच सणासुदीच्या काळात दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासाही मिळू शकतो. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आयात शुल्क कमी करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली असली तरी अंतिम निर्णय झाल्यावरच सोनं आणि चांदीच्या किमतीवर नेमका किती परिणाम होईल हे स्पष्ट होणार. सोन्याचा दर केवळ आयात शुल्कावर ठरत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा भाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, जागतिक तणाव आणि देशांतर्गत मागणी यासारखे अनेक घटक सोन्याच्या किमती ठरवतात. तरीही सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केली तर हा निर्णय लाखो ग्राहकांसाठी खुशखबर ठरू शकतो. आता सर्वसामान्य नागरिकांच्या नजरा केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागली आहे. खरंच सोनं आणि चांदी स्वस्त होणार का? आयात शुल्क कमी झाल्यावर ग्राहकांना किती फायदा होणार? आणि सणासुदीच्या आधी सरकार मोठी घोषणा करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळू शकतात. तोपर्यंत सोनं आणि चांदीच्या दरामध्ये होणाऱ्या प्रत्येक मोठ्या बदलांसाठी आपल्या पॉलिटिकल पॉईंट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.